तर शिंदेंनी फोन करून मला शिरूरमधून लढण्यासाठी विचारणा केली होती असं भुजबळांनी म्हटलं। नाशिक सोडून दुसरीकडे कुठेही उभं राहणार नाही ही आपली भूमिका असल्याचं भुजबळांनी म्हटलं। मी शिरूरमधून लढल्यास नाशिकचा तिढा सुटेल असं शिंदेंचं मत होतं असं भुजबळ म्हणाले। तर कोल्हेंनी केलेला दावा धादांत खोटा असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे। त्याने निश्चितपणे मला फोन केला आणि विचारलं की ओबीसी समाज माळी समाज शिरूरमध्ये पण खूप आहे, तर तुम्ही तिथे लढू शकता का। त्याचा हेतू हा होता की मग मी जर तिकडे गेलो तर नाशिकचा तिढा सुटेल, हा त्यांच्या पाठीमागचा एक चांगला हेतू होता। ठीक आहे, ओबीसी समाज तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे, बरं सगळीकडे मी जातो, भाषण करतो आणि येतो, माझा संबंध जास्त कुठे येतो, सगळ्यात जास्त नाशिकमध्येच असतो मी। त्याच्यामुळे नाशिक जर मिळत असेल तर नाशिक सोडून दुसरीकडे मला पाहिजेच म्हणून मी कुठेही जाऊन उभा राहील हे मी माझं म्हणणं नाही। अमोल कोल्हे म्हटलं की भुजबळांना उमेदवारी दिली जाणार होती, त्याच्यात एवढं देखील तथ्य नाहीये, दादांत खोटं आहे। त्यांना आमच्या पक्षाचं काही माहीत नाही, त्यांनी कशा पद्धतीने ते बोलले मला माहिती। नेमकं काय वातावरण असणार आहे मध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील निवडून येणार हे आमच्या पद्धतीचं काम आहे।